SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन। आता या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनची शेवटची तारीख महाराष्ट्रासाठी होती 17 ऑगस्ट 2026। ती सुद्धा एक्सटेंड केलेली तारीख होती। खरं तर जुलै महिन्याच्या शेवटीच ही प्रक्रिया जी आहे ती संपणार होती। आता जर तुम्ही तुमचा एन्युमरेशन फॉर्म दिलेला नसेल किंवा जर तुम्ही 2002 मध्ये तुमचं नाव आहे की नाही हे बघून तुमचं नाव मतदार यादीत चेक केलेलं नसेल आणि तो फॉर्म जो आहे तो ऑनलाईन पद्धतीनं किंवा ऑफलाईन पद्धतीनं भरून दिलेला नसेल आणि जर BLOs तुमच्याकडनं येऊन तुमचा फॉर्म कलेक्ट करून ते गेलेले नसतील तर तुमचं नाव डिजिटलाइज होणार नाही आणि आता जी यादी पब्लिश होणार आहे काही दिवसांनी त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचं नाव दिसणार नाही। आता प्रश्न असा आहे की जर आता तुमचं नाव या सगळ्यामध्ये नसेल तर मग तुमचं नाव कधीच मतदार यादीत ऍड होणार नाहीये का? तर असं नाहीये। मग इतका सगळा गोंधळ का घातला जातोय आणि मग लोक इतके पॅनिक का झालेत? आता त्याचं कारण असं आहे की याच्या नंतर होणारी जी प्रोसेस असते ती अतिशय किचकट आहे। पण महाराष्ट्रात 2 कोटी लोकांचं नाव हे कट करण्यात आलेलं आहे आत्ताच्या याद्यांमधनं। ते का झालेलं आहे, आकडे काय आहेत, कुठल्या भागांमध्ये हे सगळ्यात जास्त प्रमाणात झालेलं आहे तेही आपल्याला या व्हिडिओतनं समजून घ्यायचंय। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। आता आपण काही बेसिक डेटा जो आहे तो डेटा समजून घेऊयात आणि मग तुमच्या हे लक्षात येईल की मी नक्की काय म्हणतेय। आता SIR मध्ये तुमचं नाव नसणं हे इतकं गंभीर का आहे? तुम्हाला जर आठवत असेल तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी आपल्याला SIR आणि या सगळ्या गोष्टी आपण खूप ऐकलेल्या होत्या की कसं इतर राज्यांच्या निवडणुकांमध्ये तिथल्या लोकांचं नाव जे आहे ते कट केलेलं होतं किंवा दुबार नावं होती। एकाच घरामध्ये किंवा एकाच पत्त्यावरती 100 लोक राहतात असं दाखवलेलं होतं। एकाच बिल्डिंगमध्ये 70 नवीन मतदार जे आहेत त्यांची नोंदणी करण्यात आलेली होती वगैरे वगैरे। अशा अनेक गोष्टी झाल्या, अनेक आरोप प्रत्यारोप झाले आणि म्हणूनच SIR कसं महत्वाचं आहे आणि ते का केलं गेलं पाहिजे असं सरकारकडनं सांगण्यात येत होतं। पण आता मुद्दा असा आहे या सगळ्यामध्ये की तुम्हाला जर SIR मध्ये, महाराष्ट्रात होणाऱ्या SIR मध्ये जर आतापर्यंत तुमच्या BLOनी म्हणजे बूथ लेवल ऑफिसरनी ते तुमच्याकडे आले नसतील आणि तुमचा जर एन्युमरेशन फॉर्म जो तुम्ही भरून ठेवलेला आहे तो जर ते घेऊन गेले नसतील तर या पहिल्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव येणारच नाही का? तर अर्थात आता ही जी यादी जाहीर होणार आहे त्या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुमच्याकडे पुन्हा एकदा संधी असणार आहे तुमचं नाव मतदार यादीमध्ये ऍड करून घेण्यासाठी। पण ती प्रोसेस अतिशय कॉम्प्लिकेट होऊ शकते किंवा ती तितकी सोपी राहत नाही। म्हणून सगळे मागे लागलेले होते की तुम्ही आत्ताच 17 ऑगस्ट पर्यंतच तुमचं नाव जे आहे ते SIR यादीमध्ये आहे की नाही चेक करून घ्या, एन्युमरेशन फॉर्म भरा वगैरे वगैरे। आता आकडे काय सांगतात बघा की इतकी सगळी प्रोसेस होऊन अनेक BLO ऑफिसर्स आपल्याला माहितीये की ते काम करतायत। जे आपले रुरल पार्ट्स आहेत महाराष्ट्रातले तिथे 100% ही प्रक्रिया जी आहे ती झालेली आहे, पूर्ण करण्यात आलेली आहे। असं असून सुद्धा मग तरीही हे 2 कोटी लोक जे वगळले गेलेले आहेत या यादीतनं ते नक्की कोण आहेत ते आपल्याला समजून घ्यायचंय डेटामधनं। आता आपण जर एक नजर टाकली आकड्यांवरती तर आपल्याला काय लक्षात येतं बघा। आता 17 ऑगस्ट पर्यंत तारीख होती तुमचं एन्युमरेशन फॉर्म भरण्याची आणि तुमचं नोंदणी करण्याची बेसिकली। आता ती संपलेली आहे। आता जी पहिली प्रारूप यादी म्हणजे ड्राफ्ट इलेक्टोरल लिस्ट पब्लिश होणार आहे ती 24 ऑगस्ट 2026 ला होणार आहे। त्याच्यानंतर तुमचे जे दावे असतील, हरकती असतील त्या सगळ्या तुम्हाला देण्यासाठी 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2026 हा कालावधी तुम्हाला देण्यात आलेला आहे। या काळामध्ये तुम्ही तुमचे जे सगळे डाऊट्स आहेत, करेक्शन्स आहेत, तुमचं नाव नसेल तर त्या दुरुस्त्या करणं हे सगळं याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। आता जो आकडा आहे म्हणजे हे जे 2 कोटी लोक आहेत ज्यांचं नाव गेलेलं आहे मतदार यादीतनं ते नक्की कोण आहेत ते आपल्याला बघायचं आहे। महाराष्ट्रातले एकूण मतदार आपण जर बघितले तर ते आहेत 9.78 लाख कोटी इतके मतदार आपल्याला महाराष्ट्रात एकूण मतदार बघायला मिळतात। त्याच्यानंतर आता SIR प्रक्रिया नक्की कुठपर्यंत आलेली आहे ते जर समजून घ्यायचं असेल तर राज्य निवडणूक आयोगाने आतापर्यंत डिजिटल स्वरूपात जी माहिती रूपांतरित केलेली आहे तो आकडा आहे 7.69 कोटी म्हणजेच 78.64% इतकी नावं जी आहेत ती डिजिटलाइज झालेली आहेत या एकूण मतदारांमधली। त्याच्यानंतर आपण जर बघितलं की किती नावं वगळण्यात आली आहेत तर ज्यांचे EF म्हणजे एन्युमरेशन फॉर्म्स जे आहेत ते प्राप्त झालेले नाहीयेत असे राज्यातले आपण एकूण जर लोक बघितले तर ते 2.7 कोटी इतके आपल्याला बघायला मिळतात। म्हणजे 2,70,00,000 इतके साधारण लोकांचं नाव जे आहे ते वगळण्यात आलेलं आहे या याद्यांमधनं म्हणजेच 21.25% इतके लोक। आता हा आकडा खूप मोठा आहे कारण की याच्यामध्ये कोणाचं नाव वगळण्यात आलेलं आहे, कुठल्या भागातनं वगळण्यात आलेलं आहे या गोष्टी सुद्धा जास्त महत्वाच्या ठरतात। आता SIR मध्ये म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगानं हे जे 2 कोटी लोकांची नावं नाहीयेत
त्यांना कुठल्या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे आणि त्यांनी याच्यावरती काय जस्टिफिकेशन दिलेलं आहे तेही आपल्याला बघायला हवं. आता हे जे 2 कोटी लोक नाहीयेत, म्हणजे 2,70,00,000 वगैरे नावं जी नाहीयेत, आता त्यांचं काय म्हणणं आहे की ह्या लोकांना आम्ही काही डिस्कार्ड नाही करून टाकलेलं, म्हणजे यांना काही आम्ही गृहीतच धरणार नाही आहोत अशातला भाग नाहीये. ही जी नावं तुम्हाला दिसत नाहीयेत ती नावं नक्की कोणाची आहेत, तर त्यांना आम्ही कुठल्या कॅटेगरीज मध्ये टाकलेलं आहे ते त्यांनी सांगितलंय. त्याच्यातली पहिली कॅटेगरी आहे ऍबसेंट, शिफ्टेड, डेड किंवा डुप्लिकेट, ASDD असं त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आता याच्यामध्ये त्यांनी आकडा सुद्धा दिलेला आहे की या 2 कोटींपैकी कुठले लोक कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत. आता जे मृत मतदार आहेत ते किती आहेत बघा, तर ते आहेत साधारण 37,94,053 इतके हे मृत मतदार आहेत. त्याच्यानंतर ज्यांचा पत्ता सापडलेला नाहीये असं जर आपण बघितलं तर ते आहेत 63,61,113 पत्ता न सापडलेले मतदार आहेत. त्याच्यानंतर कायम स्वरूपी ज्यांचं स्थलांतरच झालेलं आहे असे किती आहेत, तर ते 71,98,388 इतके हे असे आहेत जे कायमस्वरूपी कुठेतरी स्थलांतरित झालेले आहेत, मायग्रेट झालेले आहेत एका प्रकारे. आणि जो उर्वरित आकडा आहे तो त्यांनी इतर कारण त्यांच्यामध्ये त्यांनी टाकलेला आहे. आता पुढे बघा की जे 97.47 लाख जे अर्ज होते मतदारांचे, त्यांच्यातले जे अर्ज घरी जाऊन गोळा करणं अपेक्षित होतं, कारण की ही एक डोर टू डोर प्रोसेस होती. तुमच्या घरी येऊन तुमच्या दारात येऊन ही प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार होती. आणि ऑनलाईनचं पण अर्थात त्याच्यामध्ये काय ऑप्शन होतच, पण ही डोर टू डोर सर्व्हिस होती, त्याच्यामुळे ते तुम्ही लक्षात घेणं महत्वाचं आहे. तर जे अर्ज गोळा केले गेलेले नाहीयेत ते कुठल्या भागातनं गोळा केलेले नाहीयेत बघा, त्याच्यामध्ये ठाणे, पुणे, मुंबई आणि मुंबई उपनगर हे 4 भाग असे आहेत जिकडचे अर्ज सगळ्यात जास्त प्रमाणात गोळा करण्यात आलेले नाहीयेत. म्हणजे 45.45% साधारण अर्ज जे आहेत ते या भागांमधनं आहेत जे गोळा करण्यात आलेले नाहीयेत. आता SIR ची प्रक्रिया जी आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये या भागांमध्ये किती किती टक्के लोक आहेत ज्यांची नावं वगळलेली आहेत बघा. ठाण्यामध्ये आपण जर बघितलं तर 38.77% लोकांचा अर्ज जो आहे अर्ज जे आहेत ते गोळा करण्यात आलेले नाहीयेत. पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर 31.92% लोक असे आहेत ज्यांचे अर्ज गोळा करण्यात आलेले नाहीयेत. मुंबई उपनगरात आपण जर बघितलं तर 39.48% लोक असे आहेत ज्यांचे अर्ज गोळा करण्यात आलेले नाहीयेत. आणि मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर 37.57% असे लोक आहेत ज्यांचे अर्ज गोळा करण्यात आलेले नाहीयेत. म्हणजे साधारणतः जर ठाण्यामध्ये जर 10 मतदार असतील तर त्याच्यातले 4 लोक असे आहेत ज्यांचा फॉर्मच घेण्यात आलेला नाहीये आणि म्हणून त्यांचं नाव आता आपल्याला इलेक्टोरल लिस्ट मध्ये दिसणार नाहीये. आता ह्या सगळ्यामध्ये जे मी मगाशी उल्लेख केला की आपल्याला लोकसभा आणि विधानसभेचं गणित आठवणं खूप गरजेचं आहे, कारण की मतदार याद्यांमध्ये मुळात जे घोळ आहेत त्याच्यावरती विरोधकांकडनं अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आलेले होते. त्याच्यामध्ये राहुल गांधी असतील किंवा त्याच्यामध्ये अनेक काँग्रेसचे नेते असतील, या सगळ्यांनी कुठला मुद्दा लावून धरला होता, तर त्यांचं म्हणणं हे होतं की या सगळ्यामध्ये जॉग्राफिकल एक डिवाइड जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे, किंवा जिथे जिथे विरोधकांचे मतदार आहेत त्या भागांमधल्या मतदारांचं नाव हे मतदार याद्यांमधनं काढून टाकण्यात आलेलं आहे. आणि एक रिलिजन प्रमाणे किंवा जसं मी म्हणले की मतदार कुठून मतदार करतायत, विरोधकांचे ते मतदार आहेत का, आयडिओलॉजी त्यांची काय म्हणते, त्यांची विचारधारा काय आहे, हे बघून हा सगळा डेटाबेस जो आहे तो तयार केला जातो आणि ही नावं जी आहेत ती कापली जात आहेत. अशा प्रकारचे आरोप, असा एक्झॅक्ट शब्दात नाही पण अशा प्रकारचे आरोप जे आहेत ते विरोधकांकडून या सगळ्यामध्ये करण्यात आलेले आहेत. आता महत्वाचा मुद्दा बघा या सगळ्यामध्ये की जे आरोप राहुल गांधींनी लोकसभेवेळेस केलेले होते आणि जे आकडे त्यांनी पुढे ठेवलेले होते तसेच आकडे आपल्याला आता सुद्धा आपण जर कंपॅरिझन करायचं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आता महाराष्ट्रातनं 9 मधले 2 कोटी लोकांची तर नावच आता पहिल्या ड्राफ्ट रोलमध्ये वगळण्यात आलेली आहेत. आता याच्यानंतर ज्यावेळेला ते अपील करतील त्यावेळेला त्याच्यात किती दुरुस्त्या होतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. पण आपण जर 2019 विधानसभा ते 2024 लोकसभा हा काळ जर बघितला तर आपल्याला 32 लाख मतदार त्यावेळेला वाढलेले होते 5 वर्षांच्या कालावधीमध्ये. म्हणजे 2019 ची विधानसभा ते 2024 ची लोकसभा हा 5 वर्षांचा काळ, याच्यामध्ये 32 लाख मतदार वाढलेले होते. त्याच्यानंतर 2024 लोकसभा ते 2024 विधानसभा हा काळ आपण जर बघितला तर त्यावेळेला 39 लाख मतदार वाढलेले आहेत किंवा वाढलेले होते. आणि
हा कालावधी किती होता तर फक्त 5 महिन्यांचा. म्हणजे 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक पार पडली, त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक होती लगेचच महाराष्ट्रामध्ये. त्याच्यातला कालावधी किती होता तर तो फक्त आणि फक्त 5 महिन्यांचा होता. आणि या कालावधीमध्ये साधारण 39 लाख मतदार या सगळ्यामध्ये वाढलेले होते, असा आरोप त्यावेळी करण्यात आलेला होता. त्यावेळेला विरोधकांचं असं म्हणणं होतं की अचानक कसं काय हे वाढू शकतं. राहुल गांधींनी अनेक पुरावे दाखवून किंवा अनेक डॉक्युमेंट समोर ठेवून हा मुद्दा जो आहे तो मांडण्याचा प्रयत्न केलेला होता की असं कसं काय तुम्ही करू शकता. म्हणजे महाराष्ट्रात 18 वयापासून पुढच्या वयापर्यंत जे लोक आहेत, शेवटपर्यंत त्यांच्या असं आपण जर गृहीत धरलं तर जे एलिजिबल वोटर्स आहेत बेसिकली, तर 18च्या पुढचे आपल्याकडे जितके लोक आहेत त्यांच्यापेक्षा जास्त मतदार आहेत, असा एक आरोप जो आहे तो राहुल गांधींकडून या सगळ्यामध्ये करण्यात आलेला होता. त्याच्यामुळे हे खूप इंटरेस्टिंग आहे की आता ही प्रोसेस मध्ये आणि आता हे आकडे आपण का मुळात समजून घेतोय, कारण की 9 कोटींमधले 2 कोटी लोकांचं नावच आता नाहीये मतदार यादीमध्ये. आता या 2 कोटी लोकांमधले ठीक आहे, अनेक स्थलांतरित झालेले असतील, अनेक डिसीज्ड असतील, मे बी त्यांचं नाव मतदार यादीतनं काढण्यात आलेलं नसेल, असं सगळं जरी असलं तरी याच्यातले अर्ध्या लोकांनी जरी अपील केलं तरी सुद्धा त्या दुरुस्त्या, ते करेक्शन्स पार पडणार आहेत का, ते करता येणार आहेत का, हा मुद्दा त्याच्यातनं जास्त हायलाईट होतो किंवा हे बघणं जास्त महत्वाचं असणार आहे. कारण की आता पुन्हा एकदा याच्यासाठी आपल्याला SIR ची टाइमलाईन बघायला हवी की आता त्यांनी काय म्हटलंय बघा की 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2026 पर्यंत तुम्ही तुमचे दावे आणि हरकती ज्या आहेत त्या तुम्ही समोर मांडू शकता. नोटीस टप्पा किंवा दावे व हरकती निकालात काढण्याचा कालावधी म्हणजे तुम्ही हे केल्यानंतर 24 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबर म्हणजे एकच महिना, सप्टेंबरच्या पुढे एकच महिना असणार आहे. या 2 महिन्यांच्या कालावधीमध्येच तुम्हाला ह्या सगळ्या हरकती आणि जे सगळे तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. ते जर आणि त्याच्यानंतर एक अंतिम मतदार यादी जी आहे ती 27 ऑक्टोबर 2026 ला पब्लिश होणार, म्हणजे ऑक्टोबरमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट जी आहे ती आणखीन हायलाईट केली जाते की अनेक लोकांचं नाव हे मतदार यादीतनं काढून टाकलं जाऊ शकतं. शिवाय ही गोष्ट अशी आहे की म्हणजे असा आरोप जो करण्यात येतो या सगळ्या प्रोसेसमध्ये तो असा सुद्धा एका प्रकारे केला जातोय की तुम्हाला जर तुमचं नाव SIR मध्ये नसेल तर तुम्ही या देशाचे नागरिक आहात की नाही, अगदी इथपर्यंत सवाल विचारले जाऊ शकतात. कारण की आता जे SIR केलं जात आहे ते 2002 ते 2004 या काळातल्या निवडणुकांच्या आधारे किंवा त्या काळातली जी मतदार यादी होती त्याच्या आधारे केलं जात आहे. आणि जर तुमचं नाव किंवा तुमच्या आई वडिलांचं नाव, तुमच्या आजी आजोबांचं नाव, कुणाचंही तुमच्या अँसेस्टर्सचं नाव जर त्या काळात त्या मतदार यादीमध्ये नसेल तर तुमचं मग SIR होऊ शकत नाही, मग अडचणी येतात. आणि मग तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही अपील कराल त्यावेळेला तुम्हाला त्याच्याही आधीचे किंवा तेव्हाचे वेगळे पुरावे जे आहेत ते तुम्हाला द्यावे लागतात, ते तुम्हाला सादर करावे लागतात आणि मग तुमचं नाव कदाचित लिस्टमध्ये ऍड होऊ शकतं. पण ही सगळी प्रक्रिया अतिशय किचकट आहे आणि म्हणूनच आता ज्यावेळेला ही गोष्ट स्पष्ट झाली की 2 कोटी लोकांचं नाव महाराष्ट्रातनं कट करण्यात आलेलं आहे त्यावेळेला याचं महत्व अचानक वाढलं. आता जो कालावधी असणार आहे ऑगस्ट पासून ऑक्टोबर पर्यंतचा, या कालावधीमध्ये किती अपील्स येतात, हे लोकांचे खरंच प्रश्न जे आहेत ते सुटतात का, हे सगळं बघणं महत्वाचं असणार आहे. तर आमचा हा प्रयत्न होता तुम्हाला ही सगळी प्रोसेस समजावून सांगण्याचा आणि नक्की काय लोकांना प्रॉब्लेम आहे आणि का नक्की इतका गोंधळ झालेला आहे SIR वरनं ते समजावून सांगण्याचा. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या अपडेट्ससाठी, सगळे व्हिडिओज आणि कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.